चार. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी मुंबईकरांकरता अतिशय महत्वाची आहे. त्याकरता मी आपल्याला धन्यवाद देतो. माननीय अध्यक्षांना देखील धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांमधील गोरगरीब रुग्णांना सुविधा देण्याकरता, त्यांना आरोग्य सुविधा देण्याकरता ही लक्षवेधी अत्यंत महत्वाची होती. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ग्लेन ईगल म्हणजे ग्लोबल हॉस्पिटल हे पंचतारांकित हॉस्पिटल आहे. अध्यक्ष महोदय, या हॉस्पिटलमध्ये रेट किती आहेत? किडनीचं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन असेल तर 50 ते 60 लाख रुपये खर्च येतो. याच्यामध्ये एंजिओप्लास्टी करता 8 ते 10 लाख रुपये घेतले जातात. याच्यामध्ये साधा हर्नियाच्या ऑपरेशनला करते देखील 12 लाख रुपये चार्ज केले जातात. अशा या हॉस्पिटलचं पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतो. अध्यक्ष महोदय, एखाद्या पेशंटला ऍडमिट करायचं ठरवलं तर कमीत कमी 1.5 लाख रुपये डिपॉझिट केल्याशिवाय रुग्णाला ऍडमिट केलं जात नाही. सरकारचे आदेश आहेत की कुठलाही एखादा रुग्ण आला तर त्याच्या पैशाची वाट न पाहता पहिला त्याला ट्रीटमेंट द्या, परंतु हे रुग्णालय कुठल्या प्रकारची बंधनं मानत नाहीत. अध्यक्ष महोदय, इतकंच नव्हे तर एखाद्या पेशंटचं बिल थकलं तर उपचार बंद करून टाकतात. त्यांचे जे बिलिंगवाले आहेत ते वर कळवून टाकतात नातेवाईकांना, जोपर्यंत पैसे भरणार नाहीत तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत. अध्यक्ष महोदय, अशा ह्या रुग्णालयावरती मुंबई महापालिकेने सवलतीची खैरात केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या आयओडीची कंडिशन आहे, ज्यावेळी हॉस्पिटल बनलं त्यावेळी आयओडी मध्ये कंडिशन, आयओडी मध्ये अत्यंत शर्ती आहेत की या रुग्णालयाने 15% बेड हे मुंबई महानगरपालिकेकरता राखीव ठेवायचे, ज्याच्याकरता गोरगरीब रुग्णांवरती उपचार होतील. हे 15% बेड देणार कोण? तर एक ते केएम हॉस्पिटलचे डीन किंवा जे काय आरोग्य संचालक आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी रेफर करायचं किंवा त्यांनी चिठ्ठी द्यायची की ह्या रुग्णाला आपण ऍडमिट करा. त्या रुग्णांना ऍडमिट करण्याचं बंधन या रुग्णालयावरती आहे. त्याचबरोबर त्याला उपचार आणि त्याला औषधोपचार, डॉक्टरांचे उपचार हे देखील मुंबई महानगरपालिकेच्या दराप्रमाणे द्यायचे असं बंधन याच्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, याच्यात अजून दुसरी मेक आहे. चार्डी कमिशनर धर्मादार आयुक्तांनी ज्यावेळी यांना परवानगी दिली त्यावेळी त्यांनी एक वेगळी अट टाकले. राजे त्यांनी देखील 15% दिलेले आहे, ते अजून पुढेच आहे. त्यांनी देखील 15% बेड राखीव ठेवायचे असे ट्रस्टला आदेश दिलेले आहेत. मी तर मुंबई महानगरपालिकेच्याच मंत्री महोदय बेड मागतोय. अजून धर्मादाय आयुक्तांच्या 15%ची बेडची अट आहे, त्याची देखील पूर्तता केलेली नाही. गेल्या 15 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय, गेल्या 4 वर्षामध्ये मी प्रयत्न करतोय. 4 वर्षामध्ये अनेक बैठका घेतल्या, या सभागृहामध्ये 2दा चर्चा केली, आयुक्तांकडे गेलो, जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांच्या समोर 1 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकामध्ये मी सगळं सविस्तर मांडलं. पण अध्यक्ष महोदय, रुग्णालय कुठल्या परिस्थितीत ऐकत नाही. अनेक बैठका होऊन देखील रुग्णालय त्या 15% बेड म्हणजे अध्यक्ष महोदय किती आहेत? 15% बेड म्हणजे 37 बेड हे त्या रुग्णालयाने मुंबई महानगरपालिकेला द्यायला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, याच्यात भ्रष्टाचार कसा आहे? या जे बेड आहेत त्या रुग्णालयामध्ये ते सर्वसाधारण रुग्णालयामध्ये जो जातो पेशंट त्याला रोजचे 5,000 रुपये चार्ज करतात. आपण अध्यक्ष महोदय गणित करा, रोजचे 37 बेड गुणिले 5,000 गुणिले 365 दिवस गुणिले 15 वर्ष, या 15 वर्षामध्ये 101 कोटी 28 लाख रुपये नुसता या बेडवरती भ्रष्टाचार झालेला आहे. हा सगळा महसूल हॉस्पिटलने खाल्लेला आहे, जो मुंबई महानगरपालिकेला जे बेड द्यायचे होते. त्यानंतर रुग्णांचे डॉक्टरांच्या व्हिजिट, त्यानंतर औषधोपचार, हा अजून वेगळा खर्च. या सगळ्या प्रकारामध्ये गेल्या 15 वर्षात 150 कोटी रुपयापेक्षा मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रश्न घ्या. घेतो ना, वेळ आहे ना आता. नाही, चौधरी साहेब प्रश्न घ्या, अध्यक्ष महोदय, उत्तर देतील. सागर साहेब बोलू दे. हा माझ्या एकट्या मतदारसंघापुरता मर्यादित विषय नाही आहे, हा मुंबईकरांच्या आरोग्याचा विषय. 2 मिनिटांमध्ये येतो. अध्यक्ष महोदय, मी प्रश्न विचारतो पण आपल्याला अध्यक्ष महोदय थोडी याची पार्श्वभूमी लोकांच्या समोर येऊ दे. अध्यक्ष महोदय, या रुग्णालयाने आतापर्यंत झालेल्या कुठल्याही बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारे सहकार्य मुंबई महानगरपालिकेला केलेलं नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे
कालच आम्ही उपोषणाला बसलो होतो, आमदार सगळेच आमदार आणि सागर साहेब पण आले होते तिथे. अध्यक्ष महोदय तिथून जाताना आमच्या चित्रात आहे, त्यांनी 2 मिनिटं थांबल्या, सागर साहेब ऐका, 2 मिनिटं थांबल्या, त्यांनी वाचलं. प्रेम करतात आमच्यावरती, बंधूसारख्या वागतात. मला जाता जाता म्हणाल्या की चौधरी साहेब तुम्हाला याचा त्रास होणार. म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या मागचा आका कोण आहे? मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 15 वर्षामध्ये करारनामा केला नाही. हा करारनामा होऊ नये म्हणून ह्या मागचा सूत्रधार कोण आहे, आका कोण आहे? मंत्री महोदय, जे लायसन आपण त्यांचं नर्सिंगचं थांबवलं होतं ते कोर्टाच्या आदेशाने दिलं गेलं. मुंबई महानगरपालिकेने सागर साहेब जो वकील दिला होता ना, त्या वकिलांनी कोर्टामध्ये तोंड देखील उघडलं नाही. चौधरी साहेब प्रश्न विचारा. विचारतो साहेब, त्यांनी तोंड देखील उघडलं नाही. ते तोंड उघडू नये म्हणून तो कोण नगरसेवक होता, तो नगरसेवक कोण? अध्यक्ष महोदयाची चौकशी व्हायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत का नाही केल्याची चौकशी व्हायला पाहिजे. अध्यक्ष, मला कल्पना आहे दबाव येणार, धमक्या दिल्या जाणार. आतापर्यंत अख्खं आयुष्य जनसेवेकरता घालवलं म्हणून अध्यक्ष महोदय त्याकरता लोकांनी प्रेम केलं आणि आमच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय इतिहास घडला. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी प्रेम केलं म्हणून पहिल्यांदा एक आमदार आमच्या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा निवडून आला. अध्यक्ष महोदय, या लोकांकरता कुठलाही त्याग करायला माझी तयारी. अध्यक्ष महोदय, धमक्या म्हणजे हे जे का आका आहेत त्या हॉस्पिटलमध्ये बसलेले, ते मला कल्पना आहे चित्राताईंनी एक संवेदना व्यक्त केली, मी त्याचा आदर करतो, परंतु रुग्णसेवेकरता कुठलाही त्याग करायला माझी तयारी आहे. अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत त्यावरती. मंत्री महोदय, की माननीय मंत्री महोदय, या रुग्णालयाचा कारभार करारनामा ताबडतोब करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देणार का? माझा दुसरा प्रश्न आहे, रुग्णालयाची पुन्हा नकार दिला तर त्यावरती कठोर कारवाई करणार का? माझा तिसरा प्रश्न आहे, रुग्णालयाला आयओडी दिलेल्या सवलती आपण काढून घेणार का? माझा चौथा प्रश्न आहे, गेल्या 15 वर्षात त्यांनी आपल्याला सवलती दिल्या नाहीत, बेड दिले नाहीत म्हणून त्याच्यावरती दंड आकारणी करणार का? आणि माझा मंत्री महोदय 5वा प्रश्न आहे, गेल्या 15 वर्षात करारनामा करण्यात दिरंगाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य अजय चौधरींनी जी वस्तुस्थिती सभागृहामध्ये सांगितली त्याच्यात बऱ्यापैकी तथ्य आहे. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये हे जे हॉस्पिटल आहे ते 245 खाटांचं हॉस्पिटल आहे आणि आपण महानगरपालिकेने अध्यक्ष महोदय त्यांना ज्यावेळेस सँक्शन दिली त्यावेळेसच आपण त्यांच्याकडनं ही अट टाकून घेतली अध्यक्ष महोदय की 15% बेड त्यांनी महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या जी काही रेट आहे त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. आपल्याला अध्यक्ष महोदय ते देत नाहीत. आपल्याला अजूनपर्यंत त्यांनी हे दिलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सेंट्रलचे रेट लावणार आणि सेंट्रलच्या रेटने ते रुग्णांना ते बेड देतात. तो रेट अतिशय जास्तीचा आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर वारंवार आपण त्यांच्यावर कारवाई करायची म्हणून अध्यक्ष महोदय आपण त्यांचं दरवर्षी नूतनीकरण असतं ते पण आपण थांबवतो. पण दरवर्षी अध्यक्ष महोदय कोर्टामध्ये जाऊन त्यांच्याकडे इन्शुरन्सचे पण पेशंट असतात आणि कोर्ट त्यांना नूतनीकरणाची परमिशन देतं आणि ते नूतनीकरण होतं. अध्यक्ष महोदय, या संबंधी जसं सदस्यांनी सांगितलं तशा खूप साऱ्या बैठका पण झाल्या. अध्यक्ष महोदय, ही खूप गंभीर परिस्थिती आहे की आपण जवळजवळ त्या हॉस्पिटलला अध्यक्ष महोदय जास्तीचा FSI दिलेला आहे कारण आपण रुग्णालयाला देतो आणि त्याच्या बदलीच आपण 15% त्यांच्याकडनं बेड मागतोय. अध्यक्ष महोदय, आपण जवळजवळ 9357 स्क्वेअर मीटरचा एक्स्ट्रा FSI आपण त्यांना दिला आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आत्ता जो त्यांची थर्ड विंग आहे त्याचं जे काम आहे ते आपण आता त्यांना परमिशन देत नाही अध्यक्ष महोदय. आपण ते थांबवलेलं आहे आणि दुसरा अध्यक्ष महोदय त्यांनी जो FSI वापरलेला आहे त्याच्यात 2 मजल्यांना आपण अजून पण OC दिलेली नाही अध्यक्ष महोदय. मी अध्यक्ष महोदय महानगरपालिका त्यांच्याकडनं हा जो अतिरिक्त FSI दिलेला आहे अध्यक्ष महोदय तो त्यांनी परत घ्यावा. जो बांधलेला आहे तो त्यांनी महानगरपालिकेने परत घेईल अध्यक्ष महोदय
आणि त्यांना त्यांचा जो पुढची जी विंग आहे त्याला अध्यक्ष महोदय परमिशन देणार नाही. कारण अध्यक्ष महोदय खूप साऱ्या मीटिंग होऊन सुद्धा कोर्टाच्या मागे लपून अध्यक्ष महोदय हे सेवा ते आपल्याला देत नाहीयेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कारवाई, त्यांना दिलेला FSI ची सवलत आपण काढून घेऊ अध्यक्ष महोदय. साहेब बाळासाहेब महोदय, या ठिकाणी मी स्पेसिफिक प्रश्न विचारतो. माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांच्यावर पुढची परवानगी देणार. अध्यक्ष महोदय, 15 वर्ष त्यांनी लाभ घेतलाय आणि दुसरी गोष्ट बीपीच्या माध्यमातून त्यांनी आता कळवलंय, आरोग्य विभागाने बीपीला आता कळवलंय. ते सुरुवातीपासून अटी शर्ती जेव्हा भंग करत होते त्याच वेळेला जर आरोग्य विभागाने आणि बीपीच्या माध्यमातून त्याची कारवाई झाली असती तर अध्यक्ष महोदय ही वेळ आली नसती. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर विषय आहे, कुठेतरी बेड मिळत नाहीयेत आणि अशा प्रकारचं महानगरपालिकेकडून किंवा शासनाकडून लाभ घेऊन असे लोक स्वतः धंदा करणार असतील, ही गंभीर बाब आहे. माझी अध्यक्ष महोदय, माझी या माध्यमातून विनंती अशी आहे की मुंबई शहरामध्ये केवळ ग्लोबल नाहीये, अशी आणखी अनेक हॉस्पिटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे अनियमितता आहे. तर त्याची देखील दखल घेऊन शासन काही कारवाई करेल का आणि जर ह्याची संपूर्ण यादी या सभागृहाला सादर करेल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आता माझ्याकडे इतर माहिती नाही, पण अध्यक्ष महोदय, आपण महानगरपालिका ज्या वेळेस अशा हॉस्पिटल्सना आपण ज्या जादाच्या सवलती देतो ते ह्याच्यासाठीच देतो की त्यांनी आपल्या रुग्णांना उपचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यामुळे कुठेही जे होत नसेल तिथे तिथे महानगरपालिका कडक कारवाई करेल अध्यक्ष. सागर साहेब. अध्यक्ष महोदय, 2012 आणि 2015 मध्ये त्यांना ताबा प्रमाणपत्र दिलंय. 2012ला ताबा प्रमाणपत्र दिला तेव्हापासून हॉस्पिटल सुरू झाली. एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारतो आणि स्पेसिफिकच उत्तर द्या. 2012 ते 2023 11 वर्ष आणि एकही पेशंट फॅसिलिटेट केला नाही. त्याला जे बंधनकारक आहेत, फॅसिलिटेशन नाही करायचंय त्यांनी. ऐका ना, ऐका. 2015 पासून अध्यक्ष महोदय 8 वर्ष, म्हणजे केस कधी दाखल झाला? 404/2023. मंत्री महोदया, त्यांनी 12 वर्षपर्यंत 10 माळा आणि 9 वर्षपर्यंत 14 माळे, म्हणजे टोटल 14 फ्लोअरचे 2015 पासून एकही पेशंटला त्यांनी ट्रीटमेंट केली नाही. महापालिकेचे अधिकारी काही झोपत होते 2023 पर्यंत? महापालिकेचे अधिकारी कशाला झोपत होते का? अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांना घरी बसवा तर मार्ग निघेल. आपण त्याची FSI कापू शकत नाही. आता IOD दिली, CC दिली, त्यांनी बांधकाम केला, त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही OC रोखून ठेवणार. ते OC जे रोखून ठेवलंय तिथेही काही ना काही चालू असेल त्यांचा, आता 100% चालू असेल. अध्यक्ष महोदय, आज आपण म्हणतोय की त्याचा लायसन्स रिन्युअलला C फॉर्म आलाय, आपण C फॉर्मला रिन्युअल दिलं नाही. तो कोर्टात जाऊन C फॉर्म रिन्युअल करून आणतो. तुमचे वकील महापालिकेचे कोर्टात दुबळे आहेत, विकले गेलेले आहेत, भ्रष्टाचारी आहेत. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, महापालिकेचे जे अधिकारी 2011 2012 ते 2015 आणि 2015 ते 2023 जे वॉर्ड ऑफिसर असतील, जे एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर असतील, त्या तिकडे जे MOH असतील, मेडिकल हेल्थ ऑफिसर असतील, त्या सगळ्यांच्या इन्क्वायरी करून त्यांना आपण या संदर्भामध्ये शिक्षात्मक कारवाई करणार का? हा एक माझा पहिला प्रश्न आहे. ठीक. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय आपल्याकडे त्यांना जो आपण FSI अतिरिक्त दिला होता त्याच्यामध्ये अजून 4723 स्क्वेअर मीटरचं बांधकाम आपण मी सांगते तुमच्या उत्तर उत्तर देते ना. उत्तर उद्या सागर साहेब, उत्तर झाल्यानंतर मग बोल. 4723 स्क्वेअर मीटरचं बांधकाम अजून बाकी आहे, ज्याला आपण परमिशन देत नाहीये. एक हा मुद्दा. दुसरी गोष्ट, ज्याला आपण 2 मजले जे आहेत 15 आणि 16 त्या मजल्याची आपण OC थांबवलेली आहे. ते मजले महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे, महानगरपालिका ते ताब्यात घेईल. हा दुसरा मुद्दा. याच्यामधनं आपल्याला तुरंत त्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्याकडनं आपल्याला वसुली करता येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आपले माननीय सदस्य योगेशजींनी विचारलं की ह्या दरम्यान, बरोबर आहे, 10 वर्षाच्या दरम्यान या हॉस्पिटलला काहीही कारवाई केलेली नाही अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या संबंधी की कोर्टामध्ये त्यांनी जाणं आणि आपण मीटिंग घेणं, मीटिंगमध्ये त्यांनी काही न मान्य करणं, त्यांची रिन्युअल त्यांनी कोर्टाकडनं करून आणणं
आणि महानगरपालिकांनी त्याच्यामध्ये काही आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही आहे अध्यक्ष महोदय, ही पण वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, जसं योगेशजी सांगतायत तसं ह्याच्यामध्ये जर ह्या हॉस्पिटलला बेड मिळवण्याच्या संदर्भात जर कोणी अधिकारी तिथे जे असतील त्यांनी याच्यामध्ये जर कुचराई केली असेल अध्यक्ष महोदय, तर निश्चित याची चौकशी केली जाईल आणि आपण त्यांच्यावर कारवाई करू अध्यक्ष. ठीक आहे. मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे. नगर विकास विभागाचे सचिव क्रमांक 2 जे आता अध्यक्ष महोदय त्या तिकडे आहेत, त्यांच्या माध्यमातून ही चौकशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची करा आणि अधिकाऱ्यांच्या चौकशी करून पुढच्या अधिवेशनापर्यंत अधिकारी जे दोषी असतील, ज्यांनी सांगितलं ना 2012 सागर साहेब त्यांनी. नाही अध्यक्ष महोदय, तुम्ही न्याय आम्हाला न्याय घेऊ द्या ना. 2012-2015 पासून 2023 ला केस दाखल झालाय. केस 2023 ला झालाय, हॉस्पिटल 2012 ला सुरू झाली आहे आणि 12 पासून त्यांचं बंधनकारक कर्तव्य द्यायचं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते मॉनिटरिंग करायला पाहिजे. ते ज्यांनी केलं नाहीये आणि ज्यांनी दरवर्षी सी फॉर्म त्याचे सी लायसन्स रिन्युअल करून दिलेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना तर अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण नवी दूतच्या माध्यमातून नगर विकास सचिव 2च्या माध्यमातून आपण ही चौकशी कराल का आणि कराल तर पुढच्या अधिवेशनापर्यंत चौकशीचा अहवाल या सभागृहाच्या पटलावर ठेवणार का? ठीक आहे मंत्री महोदय, आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊ. जसं मी सांगितलं तसं आपण रिन्युअल देत नाही अध्यक्ष महोदय. हॉस्पिटल कोर्टामध्ये जातं आणि ते रिन्युअल घेऊन येतं अध्यक्ष महोदय. दरवेळची ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. यावेळेस पण आता 31 मार्च पर्यंत त्यांना परवानगी आहे. त्याच्यानंतरचं जे रिन्युअल आहे अध्यक्ष महोदय, आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत की आपला वकील यावेळेस आपली बाजू समर्थपणे कोर्टात मांडणं गरजेचं आहे. ती मांडतील अध्यक्ष महोदय. आणि जसं योगेशजींनी सांगितलं तसं, कारण हे जे सगळं जे मागच्या 11 वर्षाचं आहे अध्यक्ष महोदय, हे काय लगेचच चौकशी करून येणार नाही. पण अध्यक्ष महोदय, माझी स्वतःची भावना अशी आहे की आपण जी त्यांना सवलत दिलेली अध्यक्ष चौकशी करायला अध्यक्ष महोदय, मी उत्तर होऊ द्या सागर साहेब, उत्तर होऊ द्या. अध्यक्ष हा, महोदय, मंत्री महोदय, फक्त त्यांची जी 30 दिवसाची मर्यादा आहे योगेशजी, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या उत्तर होऊ सागर द्या. साहेब. जे 30 दिवसाची मर्यादा जे म्हणतायत त्याच्या अवधीमध्ये ही चौकशी होणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे इथे उगाचच ते आश्वासन मी देऊ इच्छित नाही. म्हणून मी सांगते की याची जी चौकशी आहे हे 10-11 वर्षाचं चाललेलं प्रकरण आहे. सदस्यांना पण माहिती आहे, जवळजवळ ह्यांनी त्याच्याबाबतल्या 15 ते 20 मीटिंग झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये काही तोडगा निघालेला नाही. तर त्यामुळे अध्यक्ष महोदय, याची पूर्णपणे चौकशी आमचे SES 2च्या कडनं आपण करायला लावू अध्यक्ष महोदय आणि ह्याच्यात जे पण दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई. ठीक आहे, ठीक. चौधरी साहेब, समर्पक उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आपण